श्यामा, मी देखील तुझ्या सोबत उपासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिले. तीही उपवास करू लागली. देवीला भक्ती भावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शंभाला सोबत गेली. 4 दिवसांनी शंभाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, माहेराहून काय आणलंस? शंभानं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शंभालेच्या सांगण्यातली खोच
राजानं हेरली तो विचारात गुंगला. शांबाला म्हणली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठाचंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्यात मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मला धर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार वक्ता ठरला. भद्रश्रवान अनुमती दिली. मला धरानं मुख्य सेनापतीला आखताळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मला धराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी
सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर केली. शत्रू